नमस्कार, तुमच्या सर्वांचं छायास किचन रेसिपी व्लॉग्समध्ये स्वागत आहे। आज माझी आत्या बनवणार आहे व्हेज दम बिर्याणी। तर तिने कसं बनवलं आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। सगळ्यात आधी आपण 4-5 कांदे घेऊ आणि त्यांना आधी आपण सोलून घेऊ, त्याच्यानंतर आपण त्यांना कापून घेऊ। तुम्ही बघू शकता माझी आत्या कशी कापत आहे। तुम्ही कांदे कापताना जास्त थिक किंवा जास्त थिन नको कापावे। तुम्ही कॉइनच्या थिकनेसच्या हिशोबाने सुद्धा कापू शकतात। कारण ते करपू नये त्याच्यासाठी। एंडमध्ये बिर्याणी कशी बनली आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका। तुम्ही बघू शकतात माझी आत्या कसे कांदे कापत आहे। हे एकदम मस्त बनलेले होते। तुम्ही सुद्धा हे घरी नक्कीच ट्राय करू शकतात। बेल आयकॉन दाबायचं विसरू नका आणि जर आतापर्यंत सबस्क्राईब केले नाही तर ते सुद्धा करून घ्या। माझा केलेला व्हॉइस ओव्हर तुम्हाला कसा वाटतो ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि जर माझा केलेला व्हॉइस ओव्हर आवडतो तर लाईक, सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ शेअर तर नक्कीच करा। हे बघा माझी आत्या तुम्हाला तिने केलेले स्लाइसेस दाखवू शकते। तुम्ही सुद्धा असेच तुमचे कांदे स्लाइस करून घ्या। आपण सर्वात आधी कांदे कापत आहोत कारण त्याला खूप वेळ लागतो आणि आपल्याला व्यवस्थित कांदे कापून घ्यायचे आहेत, कारण नंतर आपण कांद्याची सुद्धा भातावरती गार्निशिंग करतो आणि त्याला जेव्हा आपण तेलात तळतो तेव्हा ते करपू नाही। आपण मटर सुद्धा सोलून घेतले आहेत। आता तुम्ही बघू शकतात माझ्या आत्याने एका कढई घेतली आणि त्याच्यात थोडं तेल टाकून घेतलं आणि ते 4-5 कांदे जे तिने सोललेले आणि कापलेले ते त्याच्यात तळायला टाकले आहेत। तर याला तुम्ही जातपुरतं ते गोल्डन ब्राउनिश नाही होत तात्पुरतं तळतच राहा आणि मध्ये मध्ये त्याला मिक्स करत राहा। हवं तर तुम्ही तुमच्या हिशोबाने अजून तेल सुद्धा टाकू शकतात। गॅसला मीडियम रेअर फ्लेमवर ठेवा। तुम्हाला हवं तर तुम्ही अजून कांदे सुद्धा घेऊ शकतात। आमचे हे कांदे तळून ऑलमोस्ट झालेच आहेत। आता थोडंसं याला तेलावरती स्टर केलं, त्याच्यानंतर याला आम्ही एका ताटात काढून घेतले आहेत। हे एकदम व्यवस्थित झालेले आहेत। तुम्ही बघू शकता हे किती क्रिस्पी आणि गोल्डन ब्राउनिश झाले आहेत। आता माझी आत्या काय व्हेजिटेबल्स कापून घेईल व्हेज दम बिर्याणीसाठी। आता ती काय कॅरेट्स कापत आहे। माझ्या आत्याने फक्त एकच गाजर घेतला आहे, तुम्ही पाहिजे तर अजून सुद्धा घेऊ शकतात। हे व्हेजिटेबल्स कापून घेतल्यावर आपण या व्हेजिटेबल्सला एका पातेल्यात काढून घेऊ। आता माझी आत्या कापणार आहेत हे बीन्स। तिने 1 वाटी बीन्स घेतले आहेत। पावसाळा चालू आहे तर सगळ्या भाज्या शिजवायच्या आधी तुम्ही सुद्धा धुवून घ्या। आम्ही सुद्धा धुतले आहेत। जे कोणतेही भाजी तुम्ही तुमच्या बिर्याणीत घेत आहेत त्यांना तुम्ही जरा मोठ्या सायसेसमध्ये कापा, ताकी तुमच्या बिर्याणीला चांगला चव। तुम्ही अजूनही भाज्या याच्यात ॲड करू शकतात, जसे पनीर आणि अजून काही। आम्हाला जे अवेलेबल होते आम्ही तेच भाज्या घेतल्या आहेत। आता माझी आत्या कापत आहे कॅप्सिकम। माझ्या आत्याने फक्त एकच कॅप्सिकम घेतलेला। आता तुम्ही बघू शकता या कॅप्सिकममध्ये जे बिया आहेत ते तुम्हाला काढून घ्यायचे आहेत। माझ्या आत्याने ते बिया काढून घेतल्या आहेत आणि त्याला अशा कट केलेल्या आहेत। आता तुम्ही 2 बटाटे घ्या, त्याला सर्वात आधी तुम्ही पील करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही एका सुरीने त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कापून घ्या। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मोठे सुद्धा घेऊ शकतात। आम्हाला मोठे आवडतात म्हणून मी मोठे कापले आहेत। तुम्ही बघू शकतात माझी आत्या जसे बटाटे कापत आहेत तुम्ही पण तसेच कापून घ्या। हे बघा माझ्या आत्याने काय शॉट मारला आहे, 6 हा फ्लाइंग बटाटा मीच पकडला आहे। याच्यानंतर माझ्या आत्याने घेतले आहे कॉलीफ्लावर। हे पावभर कॉलीफ्लावर माझ्या आत्याने एका पातेल्यात पाणी घेऊन त्याच्यात ठेवले आहे। आता तुम्ही याच्यातले पाणी काढून घ्या। तुम्ही बघू शकतात माझ्या आत्याने जसे केले आहे तुम्ही सुद्धा तसेच करा। आम्ही घेतलेला आहे बासमती तांदूळ, जो आम्ही आधीच अर्धा पाऊण तास पाण्यात भिजून ठेवलेला आहे। आता आम्ही सोललेले मटर सुद्धा त्या भाज्यांमध्ये टाकून देऊ। इथे आम्ही 10-15 पाकळ्या लसूण घेतला आहे आणि आम्ही त्याला चांगलंच ठेचलं आहे। त्याच्यासोबत आम्ही अद्रक सुद्धा टाकलेला आहे। बघा माझी आत्या किती बारीक करायला लागली आहे। तुम्ही सुद्धा असंच करा। याची आता पेस्ट एकदम व्यवस्थित झाली आहे, तुम्ही बघू शकतात। आता तुम्ही या पेस्टला
त्या भाज्यांमध्ये टाकून द्या. त्याच्यानंतर आम्ही घेतले आहे कोथिंबीर आणि पुदिना आणि एक मिरची. तुम्हाला हवी तर तुम्ही अजूनसुद्धा घेऊ शकतात. बघा ती एकदम छोटे छोटे कापत आहे, त्याच्यामुळे जरा वेळ लागला, पण स्वादेनुसार तुम्ही तुमच्या हिशोबाने सुद्धा करू शकतात. आता आपण ते कोथिंबीर आणि पुदिना त्या भाज्यांमध्ये टाकावे आणि आम्ही मिरची अशी सळी कापलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही छोट्या छोट्या पीसेसमध्ये सुद्धा कापू शकतात किंवा ठेचूसुद्धा शकतात. आता आपण त्या भाज्यांमध्ये टाकलं आहे दही आणि त्याच्यासोबत मीठ. आम्ही पावभर दही टाकलं आहे आणि त्याच्यासोबत थोडं बिर्याणी मसाला, हळद, तिखटासाठी तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा टाका. आम्ही याच्यात जिरे पावडर, धनी पावडर आणि कस्तुरी मेथीसुद्धा टाकली आहे. तुम्ही सुद्धा टाका. आता याच्यात आपण ते जे कांदे भाजलेले ते टाकू आणि आता आपण एका लिंबाला अर्ध कापून घेऊ आणि त्याच्यातले बिया काढून घेऊ आणि त्याच्यानंतर ते लिंबूसुद्धा त्या भाज्यांच्या मिक्सरवर पिळून घ्या. आता माझी आत्या आपल्या या भाजीच्या मिक्सरवर लिंबू पिळत आहे. आता ज्या कढाईत आपण ते तेल भाजले त्याच्यातलं वाचलेलं तेल आपण त्या मिक्सरमध्ये टाकून घेऊ. आता या मिक्सरला आपण मिक्स करू. तुम्ही याला हाताने मिक्स कराल तर ते व्यवस्थित होईल, स्पूनने तेवढं व्यवस्थित होणार नाही. तुम्ही बघू शकतात आपलं मिक्स केल्यावर काय मस्त दिसत आहे. तुम्हाला सुद्धा अशी रेसिपी घरी ट्राय करायला पाहिजे, एकदम चांगली होईल. आता आपण एक मोठं पातेलं घेऊ, त्याच्यात आपण खूप सगळं तेल आणि त्याच्यासोबत ते जे मिक्सर आपण बनवलेलं आहे तो टाकून देऊ. आता आपण ही भाजी मोठ्या फ्लेमवरती 5 मिनटं शिजवू शकतो. हाय फ्लेमवर ही भाजी 5 मिनटं तुम्ही ठेवा. जर लागलं तर तुम्ही याच्यात गरम पाणीसुद्धा टाकू शकता. मग तुमची भाजी एकदम ग्रेव्ही टाईप होऊन जाईल आणि त्याला व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्या. याच्यामध्ये तुम्ही हे सुद्धा चेक करा की याच्यात व्यवस्थित मीठ आणि तिखट आहे की नाही. आम्ही सुद्धा याच्यात थोडं पाणी टाकलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आम्ही एक कढाई घेतली आहे, त्याच्यात आम्ही थोडं पाणी आणि त्याच्यावर थोडं तेल टाकलं आहे. आता आपण आमची भाजी शिजून झाली आहे, तर आता आम्ही हे गॅस बंद करून टाकू. आता आपण ज्या कढाईमध्ये आपण पाणी उकळी यायला ठेवलेलं त्याच्यात आपण खडे मसाले टाकून देऊ, ज्याच्याने आपल्या भाताला चव येईल. त्याच्यात थोडं मीठसुद्धा टाकून घ्यावे. मीठ जरा जास्त टाका. आम्ही 3 स्पून मीठ टाकले आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुमच्या स्वादेनुसार सुद्धा टाकू शकतात. आता तुम्ही त्याला मिक्ससुद्धा करा थोडं आणि त्याच्यात आपण एक अर्धा कापलेला लिंबू टाका. आता आपण आपल्या भाजीला पुदिनाने गार्निशिंग करून घेऊ. पाहिजे तर तुम्ही अजून कांदा आणि कोथिंबीरसुद्धा टाकू शकतात आणि त्याच्यानंतर त्याला नीट मिक्स करून घ्या. आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही याच्यात भातसुद्धा टाकून मिक्स केलेला होता. बघा आपला भात किती नीट शिजला आहे. तर आता आपण या भाताला या गाळणीमधनं गाळून घेऊ. या भाताला फक्त 80%च शिजवायचं आहे. तर आता या भाताला आपण गाळणीमधनं गाळून घेतलं आहे. त्याच्यानंतर आपण त्या भाताला आपल्या भाजीत टाकलं आहे. फक्त वरून त्याच्यावर आपण थोडं तूप टाकलं आहे आणि त्या तुपाच्या वर सुद्धा आपण थोडेसे जे कांदे आपण तळलेले ते थोडे बाजूला काढून ठेवलेले ते आपण याच्यावर टाकले गार्निशिंग करायला. त्याच्यासोबत थोडे पुदिना आणि कढीपत्ता. आता आपण ते मोठं पातेलं एका तव्यावर ठेवू आणि त्याच्यावर आपण एक मोठं भांडं त्याला कवर करायला आणि त्याच्यासुद्धा वर एक जड वस्तू आणि आपण स्टार्टिंगला 5 मिनटं ते हाय फ्लेमवर ठेवू आणि नेक्स्ट 15 ते 20 मिनटं त्याला लो फ्लेमवर ठेवू. इथे आपली बिर्याणीची प्रोसेस पूर्ण झाली आहे. आता हे शिजल्यानंतर आपली बिर्याणी टेस्टी रेडी होऊन जाईल. आता आपण कोशिंबीर बनवत आहोत. आधी आपण एका पातेल्यात थोडं दही काढून घेऊ. त्याच्यानंतर त्या दहीला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्याच्यात थोडं काळं मीठ टाकू. त्याच्यानंतर आपण काकडीला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कापू आणि त्या दहीमध्ये टाकू आणि त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करू. त्याच्यानंतर आपण थोडा कांदा कापू. त्याच्यानंतर आपण त्याला
त्या दहीमध्ये टाकून देऊ आणि त्याच्यानंतर आपण थोडं कांद्याची पात कापून त्या दहीमध्ये टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्ही बघाच आपली बिर्याणी किती मस्त रेडी झाली आहे. तुम्हीसुद्धा अशी घरी बनवा आणि चव करा. त्याचा वाससुद्धा एकदम मस्त येत आहे. तुम्ही बघू शकता. आता माझी आत्या तुम्हाला दाखवत आहे की हे किती मस्त शिजलं होतं. बघा तांदूळ किती सुळसुळा आणि शिजला आहे. आता माझी आत्या याला एका प्लेटवरती सर्व करत आहे. तुम्ही बघू शकता हे किती मस्त दिसत आहे आणि कोशिंबीरसुद्धा एकदम मस्त झालेली. तुम्हाला ही बिर्याणीची रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने सांगितली आहे. तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा. आमची सर्विंगसुद्धा मस्त झालेली आणि हे खायला तर त्याच्यापेक्षासुद्धा स्वादिष्ट होतं. हे एकदमच स्वादिष्ट झालेलं. तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा. हे सगळ्यांना आमच्या परिवारात खूप आवडलेलं. धन्यवाद.